शरदचंद्र पवार गट आमदार राजेवाळांचे कार्यकर्ता माझं नाव पिटावळे या इचलकरंजी शहरामध्ये ज्यांनी खासदारकी लढवली धैर्यशील माने पाण्यासाठी लढवली त्यांनी आज आमच्या ह्या दलित वस्तीत 8 दिवस झालं पाणी नाही। या इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवडे यांनी सुद्धा या 8 दिवस झाले ह्या दलित वस्तीत पाणी नाही का कुणाला आम्ही विचारायचं हे प्रश्न ह्या 2 लोकप्रतिनिधींना विचारायचं का आम्ही खालच्या लोकांना विचारायचं का आयुक्त विचारायचं याचा जबाब आज जनता सगळी दलित वस्ती या ठिकाणी रस्त्यावर आल्या। या दोन्ही जी लोकप्रतिनिधी आहेत खासदार धैर्यशील माने असू देत प्रकाश आवडे असू देत हिने कामाची माणसं नाहीत। या दलित लोकांना फसवून मतदान घेण्याचं काम ह्या धैर्यशील मानेने केलं होतं। पाण्याचं आश्वासन दिलं 8 दिवसाला पाणी नाही। कुठं आहे खासदार कुठं आमदार विविध आयुक्त इथं ही जनतेची हे आहे आणि आवड आहे 2 रुपयाला तुम्ही मुबलक पाणी देतायसा आणि 8 दिवसात त्यांच्या लोकांच्या दारात पाणी नाही काय करणार तुम्ही। आणि जर पाणी नाही आलं तर आम्ही इथून उठणार नाही। पाणी सोडल्याशिवाय तर आम्ही इथून उठणार नाही। आता जो तुम्ही रस्ता रोको केला आहे हा जर इथं आता जर म्हणजे प्रशासनात काही लोक अजून आलेले नाही आहे पाणी सुटल्याशिवाय आम्ही उठणार नाही। म्हणजे तुमचं पाणी सुटल्याशिवाय तुम्ही इथून उठणार नाही असं ठरवलेलं आहे एकंदरीत। या ठिकाणी पाणी आल्याशिवाय आम्ही यातून उठणार नाही। पण पाण्याचा प्रॉब्लेम तर पूर्ण इचलकरंजीवर आहे सर्वत्र आहे। जर आम्हाला इथून पुढच्या काळात रोजच्या रोज पाणी नाही सोडलं निदान 1 दिवस 8 जरी नाही पाणी सोडलं आमदार राजीव आवळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार आहे। लालनगर मधली लोक रस्त्यावर आली होती मग तुम्हाला सर्वसामान्य झोपडपट्टीमध्ये पाणी पुरवठा करता येत नाही आणि तुमच्या भागातल्या जे सत्तेत लोक आहेत त्यांना पाणी पुरवठा करता तुम्ही। उदाहरणार्थ शांतीनगरमध्ये पाणी सुटतंय परत अशोकनगरमध्ये पाणी सुटतंय पण नेहरू नगरात सुटत नाही लाल नगरात सुटत नाही आवळी गल्लीत सुटत नाही। म्हणजे भाग पण तुम्ही असं वंचित लोकांना वंचित ठेवायचं काम करता आहात का। मग पाणी पुरवठ्याची तुम्हाला नवीन योजना जर आलेली चालत नाही तुम्हाला हाय ती योजना तर मार्गी लावा ना। तुम्हाला वेदगंगा चालत नाही तुम्हाला दूधगंगा चालत नाही मग तुम्हाला जर कृष्णा पाहिजे असेल तर कृष्णेचा जर पाणी पुरवठा आम्हाला वेळेत करा। रोजच्या रोज कृष्णेचा जर पाणी पुरवठा वेळेत करणार असाल तर आम्हाला काही अडचण नाही। पण तुम्ही कृष्णेचा पाणी पुरवठा जर शहराला पुरतोय म्हणत असाल तर मग तो तर पाणी पुरवठा होऊ दे। आज तो सुद्धा मार्ग निघत नाही नवीन तुम्हाला योजना गावात आणायची नाही। मग कुठल्या प्रकारे तुम्ही लोकांना सर्वसामान्य लोकांना न्याय देताय। हा पाण्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत इचलकरंजीचा सर्वसामान्य माणसाचा प्रश्न सुटणार नाही। आज जर तुम्ही आम्हाला नेहरू नगरातल्या लोकांना पाणी मिळालं तर ठीक नाहीतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही इचलकरंजी शहरातल्या सर्व नागरिकांना घेऊन करणार आणि पुढच्या भविष्यात विधानसभेला ह्या लोकांना आम्ही इसका दाखवणार। सर हे जाणून बुजून या स्लम एरियाला डावललं जात आहे का आणि नेमकं कोण डावलतं आणि तुम्ही याकडे कोणत्या अँगलनं बघताय सर। आम्हाला तर असंच वाटतंय कारण फक्त झोपडपट्टीवासी या लोकांनाच ही पाणी प्रश्नाचा उद्भवतोय। 8 दिवसातनं 5 दिवसातनं हा प्रश्न उद्भवतोय कारण ही लोक वंचित असतात त्यांना काय इकडं तिकडं कामावर जातात ही लोक रोजंदारीवर करतात मोलमजुरी करून ही पोटं भरतात पण ह्यांना पाण्यासुद्धा वंचित राहते पाणी सुद्धा वंचित राहते। जी लोक सत्तेत आहेत त्यांना रेग्युलर पाणी म्हणजे 4 दिवस 8 2 दिवस 8 यांना पाणी द्यायचं सुचतंय पण आमच्या नेहरू नगरमधल्या भागांना 8 दिवसातनं एकदा पाणी सुटतंय। हा प्रश्न आम्हाला लोकप्रतिनिधी विचारायचा। नेमकं तुम्हाला हा प्रश्न कोणाला विचारायचा आहे स्पेसिफिक लोक आम्हाला नेमका हा विधानसभेतल्या प्रतिनिधीला विचारायचा आहे लोकसभेतल्या प्रतिनिधींना विचारायचा आहे। या प्रशासनाला काही विचार नाही प्रशासन अधिकारी हे त्याने आणून ठेवलेलेच प्रशासन अधिकारी आहेत पण हेच लोकप्रतिनिधी जर लोकांना न्याय देत नसतील तर काय कशा पद्धतीने या आमच्या लोकप्रतिनिधी विकास करणार आहेत। हे पाहू शकता ही जी दृश्य आहेत नेहरू नगर मधले आहेत आपल्या सोबत होते अब्राहम आवळे त्याने आता एक घणाघाता आरोप केलेला आहे की जे सत्तेत लोक आहेत त्यांच्याकडं मात्र पाणी पुरवठा योग्य वेळेला केला जातो पण स्लम एरिया जे आहेत लालनगर असेल नेहरू नगर असेल ह्या ठिकाणी यांना पाणी मुद्दाम होऊन वेळेनं दिलं जातं व हे जाणून बुजून केलं जातं असं त्यांचा एक घणाघाता आरोप या सत्तेतल्या लोकांच्यावर करण्यात आलेला आहे। पाहत रहा इचलकरंजीहून प्रवीण हांडे वायरलेस मराठी।